संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश. 8वा समुल्लास. सृष्टी उत्पत्ती स्थिती प्रलय विषय. भाग 1. आता सृष्टीची उत्पत्ती स्थिती व प्रलय यासंबंधी लिहावयाचे आहे. या विषयाशी संबंधित वेदामध्ये पुढील मंत्र आहेत. हे मनुष्य, ज्याच्यापासून ही विविध सृष्टी उत्पन्न झाली आहे, जो तिचे धारण करतो व तिचा प्रलयही करतो, जो या जगाचा स्वामी आहे व ज्या सर्व व्यापकामध्ये हे सारे जग उत्पत्ती स्थिती व लय यांना प्राप्त होते, तोच परमात्मा आहे. त्याला तू जाण आणि दुसऱ्या कोणालाही सृष्टीकर्ता मानू नको. ऋग्वेद मंडल 10 सूक्त 129 मंडल 7. हे मनुष्यांनो, जो सर्वांमध्ये पूर्ण व्यापक पुरुष आहे आणि जो नाशरहित कारण व जीवाचा स्वामी आहे, जो पृथ्वी आदी जड पदार्थ व जीव याहून निराळा आहे, तोच पुरुष परमेश्वर या सर्व भूत भविष्य व वर्तमान काळातील जगाचा निर्माण करता आहे. यजुर्वेद अध्याय 31 मंत्र 2. ज्या परमेश्वराच्या रचनेने सारी पृथ्वी आदी भूते उत्पन्न होतात, ज्याच्या योगाने ती जगतात व ज्याच्यामुळे लयाला जातात, तेच ब्रह्म होय. त्याला जाणण्याची इच्छा बाळगा. तैत्तरीय उपनिषद भृगुसंहिता अनुवाक 1. प्रश्न. हे जग परमेश्वरापासून उत्पन्न झाले आहे की दुसऱ्या कोणापासून? उत्तर. जगाच्या उत्पत्तीस परमेश्वर निमित्त कारण असून प्रकृती उपादान कारण आहे. प्रश्न. प्रकृती ही परमेश्वराने उत्पन्न केलेली नाही काय? उत्तर. नाही, ती अनादी आहे. प्रश्न. अनादी म्हणजे काय? किती पदार्थ अनादी आहेत? उत्तर. ईश्वर, जीव आणि जगाचे कारण या 3 गोष्टी अनादी आहेत. प्रश्न. तुमच्या या विधानाला आधार काय आहे? उत्तर. याला वेदाचा आधार आहे. पहा, द्वा ब्रह्म आणि जीव हे दोघेही सुपर्णा, चैतन्य व पालनशक्ती आदी गुणांच्या बाबतीत सदृश्य आहेत. संयुजा ते व्यापक भावाने संयुक्त झालेले आहेत. सखाया ते एकमेकांचे मित्र आहेत आणि सनातन व अनादी आहेत. समानम या दोघांप्रमाणेच वृक्षम अनादी मूलरूप कारण व शाखारूप कार्य यांनी युक्त असा एक वृक्ष आहे. तो स्थूल होऊन प्रलयामध्ये छिन्न भिन्न होतो. तो तिसरा अनादी पदार्थ आहे. या तिघांचे गुणकर्म व स्वभावही अनादी आहेत. तयोरन्यः जीव व ब्रह्म यापैकी जो जीव आहे, तो या वृक्षरूपी विश्वातील पापपुण्याच्या फळांचा स्वादुअत्ती उत्तम भोक्ता म्हणजे आस्वाद घेणारा आहे. मात्र दुसरा जो परमात्मा आहे, अनश्नन कर्मफळांचा उपभोग न घेता चारी बाजूंनी म्हणजे आत व बाहेर सर्वत्र प्रकाशमान होत आहे. जीवाहून ईश्वर व ईश्वराहून जीव भिन्न आहेत आणि त्या दोघांहून प्रकृती स्वरूपतः भिन्न आहे. हे तिन्ही पदार्थ अनादी आहेत. ऋग्वेद मंडल 1 सूक्त 164 मंत्र 20. अनादी सनातन जीवरूप प्रजेकरिता वेदांद्वारे परमेश्वराने सर्व विद्यांचा उपदेश केला आहे. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 8. ज्याप्रमाणे शरीराचे अवयव जोपर्यंत शरीराबरोबर असतात तोपर्यंतच ते काम देऊ शकतात, पण शरीराहून वेगळे झाले की निरुपयोगी होतात.
त्याप्रमाणेच एखाद्या प्रकरणातील वाक्ये संदर्भासह घेतली तरच ती अन्वर्थक असतात आणि ती प्रकरणाच्या संदर्भापासून वेगळे काढली किंवा दुसऱ्या प्रकरणाशी जोडली तर ती निरर्थक बनतात. ऐका, हे जीवा, तू त्या ब्रह्माची उपासना कर ज्या ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती, स्थिती व जीवनही होतात, ज्याच्या बनविण्याने व धारण केल्याने हे सारे जग अस्तित्वात आले आहे, किंवा जे ब्रह्माबरोबर सहचरित आहे त्याला सोडून म्हणजे त्याच्या खेरीज दुसऱ्या कोणाचीही उपासना तू करू नकोस. या चेतन मात्र अखंड एकरस ब्रह्मस्वरूपामध्ये नाना वस्तूंचे मिश्रण झालेले नसून हे सारे जग वेगवेगळ्या स्वरूपात परमेश्वराच्या आधाराने टिकून आहे. छांदोग्योपनिषद व कठोपनिषद. प्रश्न: जगाची कारणे किती आहेत? उत्तर: जगाची 3 कारणे आहेत. एक निमित्त कारण, दुसरे उपादान कारण व तिसरे साधारण कारण. ज्याच्या बनविण्याने काही बनते, बनवेले नाही तर काहीच बनत नाही. जे स्वतः बनत नाही पण प्रकारांतराने दुसऱ्याला बनविते त्याला निमित्त कारण असे म्हणतात. ज्याच्यापासून काही बनत नाही व जे अवस्थांतर पावून बनते व बिघडतेही त्याला उपादान कारण म्हणतात. पदार्थ बनविण्याचे जे साधन व साधारण निमित्त असते त्याला साधारण कारण असे म्हणतात. प्रश्न: जग बनविण्यामध्ये परमेश्वराचा काय हेतू आहे? उत्तर: ते न बनविण्यात त्याचा काय हेतू आहे? प्रश्न: त्याने जग बनविले नसते तर तो आनंदात राहिला असता आणि जीवांनाही सुखदुःख भोगावे लागले नसते. उत्तर: हे आळशी व दरिद्री लोकांचे बोलणे झाले. पुरुषार्थी माणूस असे कधीही म्हणणार नाही. जीवांना प्रलयामध्ये कसले सुख अथवा दुःख असणार? सृष्टीतील सुख व दुःख यांची तुलना केल्यास सुख अनेक पटींनी जास्त असल्याचे आढळून येईल. अनेक पवित्रात्मे जीव मुक्तीची साधना करून मोक्षाचा आनंदही प्राप्त करतात. ते प्रलयामध्ये सुषुप्त अवस्थेप्रमाणे काहीही न करता पडून राहतात. परमेश्वराने जग निर्माण केले नसते तर प्रलयाच्या पूर्वी सृष्टीतील जीवांना त्यांनी केलेल्या पापपुण्याच्या कर्माची फळे परमेश्वर त्यांना कसा देऊ शकला असता आणि जीवांना ती फळे कशी भोगता आली असती? प्रश्न: बीज आधी की वृक्ष? उत्तर: बीज. कारण बीज, हेतू, निदान, निमित्त आणि कारण इत्यादी शब्द एकाच अर्थाचे आहेत. कारणाचे नाव बीज असल्याने ते कर्माच्या आधीच असते. प्रश्न: जर परमेश्वर सर्वशक्तिमान आहे तर तो जीवाला व सृष्टीच्या कारणालाही उत्पन्न करू शकतो. त्याला तसे करता येत नसेल तर तो सर्वशक्तिमान कसा असू शकेल? उत्तर: सर्वशक्तिमान या शब्दाचा अर्थ आम्ही पूर्वी सांगितला आहे. तो जो असंभव गोष्टीही करू शकतो त्याला सर्वशक्तिमान म्हणावयाचे काय? जर तो असंभव गोष्टीही करू शकत असेल म्हणजे कारणा वाचून कार्य करू शकत असेल तर कारणाशिवाय दुसऱ्या ईश्वराला निर्माण करणे, स्वतः मरणे, जड म्हणजे अचेतन, दुःखी, अन्यायकारी, अपवित्र आणि कुकर्मी होणे वगैरे गोष्टी ईश्वराच्या ठिकाणी संभवतील की नाही? तसेच ईश्वराचे नियम सत्य आणि पूर्ण आहेत म्हणून तो त्या नियमामध्ये बदल करू शकत नाही. सारांश: सर्वशक्तिमान अशा या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की परमेश्वराच्या दुसऱ्या कोणाच्याही मदतीशिवाय आपली सर्व कामे पूर्ण करू शकतो. प्रश्न: ईश्वर साकार आहे की निराकार? तो जर निराकार असेल तर हात, पाय इत्यादी साधनांशिवाय तो जग निर्माण करू शकणार नाही आणि जर तो साकार असेल तर मात्र असा आक्षेप घेता येणार नाही. उत्तर: ईश्वर निराकार आहे. जो साकार म्हणजे शरीरयुक्त आहे
तो ईश्वर नव्हे. कारण तसे असेल तर तो मर्यादित शक्ती असलेला, देश व काळ यांनी बांधलेला, क्षुधा तृष्णा छेदन भेदन शीत उष्ण ज्वर पीडा यांनी युक्त असलेला असणार. हे सारे जीवाचे गुण आहेत, ते ईश्वरामध्ये असू शकत नाहीत. तुम्ही आम्ही साकार म्हणजे शरीरधारी आहोत, म्हणून त्रसरेणू अणू परमाणू आणि प्रकृती यांच्यावर ताबा ठेवू शकत नाही आणि त्या सूक्ष्म पदार्थांना पकडून स्थूल बनवू शकत नाही. याचप्रमाणे स्थूल देहधारी परमेश्वरही त्या सूक्ष्म पदार्थांपासून स्थूल जग निर्माण करू शकणार नाही. जे प्रत्यक्षादी प्रमाणांनी अनुभवाला येते ते वर्तमान काळीही अनित्य आहे असे मानणे चूक आहे. परमसूक्ष्म कारणालाही कधीच अनित्य म्हणता येणार नाही. वेदांती लोक ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती झाली असे मानतात आणि ब्रह्म हे सत्य आहे. तेव्हा त्या ब्रह्माचे जगदुत्पत्तीचे कार्य कधीही असत्य असू शकत नाही. स्वप्नाप्रमाणे किंवा दोरीप्रमाणे होणाऱ्या सर्पाच्या भासाप्रमाणे ते काल्पनिकही मानता येणार नाही. कारण कल्पना हा गुण आहे. गुणापासून द्रव्य व द्रव्यापासून गुण हे वेगळे राहू शकत नाहीत. जर कल्पनेचा कर्ता नित्य असेल तर त्याची कल्पनाही नित्यच असली पाहिजे. कल्पना अनित्य ठरविली तर तिचा कर्ताही अनित्य आहे असे मानावे लागेल. न पाहिलेल्या व न ऐकलेल्या गोष्टीविषयी कधी स्वप्न पडत नाही. जागृत अवस्थेमध्ये म्हणजे वर्तमान काळात जे सत्य पदार्थ असतात त्यांच्या साक्षात संबंधाने प्रत्यक्षादी ज्ञान झाल्यावर जो संस्कार होतो म्हणजे त्यांचे वासनारूप ज्ञान आत्म्यामध्ये होते त्याचेच प्रत्यक्ष दर्शन स्वप्नामध्ये घडते. ज्याप्रमाणे सुषुप्तीच्या अवस्थेत अर्थात गाढ झोपेत बाह्य पदार्थांच्या ज्ञानाचा अभाव असला तरी बाह्य पदार्थ विद्यमान असतातच, त्याप्रमाणे प्रलयकाळी कारणरूपाने ते सर्व पदार्थ विद्यमान असतात. जर संस्काराशिवाय स्वप्न पडत असेल तर जन्मांधालाही रूपाचे स्वप्न पडले असते, पण तसे घडत नाही, कारण तेथे त्यांचे फक्त ज्ञान असते आणि बाहेर सर्व पदार्थ विद्यमान असतात. प्रश्न: या जगाचा कोणी करता नव्हता, नाही व नसणार, ते तर अनादी काळापासून जसेच्या तसे राहिले आहे. त्याची कधी उत्पत्ती झाली नाही आणि त्याचा कधी विनाशही होणार नाही. उत्तर: कर्त्या वाचून कोणतीही क्रिया अथवा क्रियाजन्य पदार्थ होऊ शकत नाही. पृथ्वी आदी ज्या पदार्थामध्ये विशिष्ट संयोगाने रचना झालेले दिसते ते पदार्थ अनादी असू शकत नाहीत आणि जे संयोगाने बनते ते संयोगाच्या आधी नसते आणि वियोगानंतर राहत नाही. जर तुम्ही हे मानत नसाल तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. अत्यंत कठीण पाषाण, हिरा किंवा पोलाद यांचे बारीक तुकडे करा, ते वितळवा किंवा त्यांचे भस्म करा. तुम्हाला असे आढळून येईल की ते पदार्थ बारीक बारीक परमाणू एकत्र येऊन बनले आहेत. ते जसे एकत्र आले आहेत तसेच प्रसंग पडल्यास ते वेगवेगळेही अवश्य होतात. परमेश्वराने जसे पूर्वीच्या कल्पांत सूर्य चंद्र विद्युत पृथ्वी अंतरिक्ष इत्यादी बनविले तसेच आताही बनविले आहेत आणि पुढेही तसेच बनवील. ऋग्वेद मंत्र 10 सूक्त 190 मंत्र 3. परमेश्वराची कामे प्रमादरहित असल्यामुळे नेहमी एकसारखीच असतात. जो अल्पज्ञ असतो आणि ज्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी व क्षय होत असतात त्याच्याच कामात चूक भूल होते. ईश्वराच्या कामात कधी चूक होत नाही. प्रश्न: सृष्टीच्या बाबतीत वेदादी शास्त्रामध्ये परस्पर विरोध आहे की अविरोध? उत्तर: अविरोध आहे. प्रश्न: जर अविरोध असेल तर तैत्तिरीय उपनिषदातील वचन आहे, परमेश्वर व प्रकृती यांच्यापासून आकाश किंवा अवकाश हे निर्माण झाले
अर्थात जे कारणरूप द्रव्य सर्वत्र पसरलेले होते ते एकत्र केले असता अवकाश उत्पन्न झाले असे म्हटले जाते. वस्तुतः आकाशाची उत्पत्ती होत नसते, कारण आकाश नसेल तर प्रकृती व परमाणू कुठे राहणार. आकाशानंतर वायू, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर पाणी, पाण्यानंतर पृथ्वी, पृथ्वीपासून औषधी अर्थात वनस्पती, औषधीपासून अन्न, अन्नापासून वीर्य, वीर्यापासून पुरुष म्हणजे सारे शरीर उत्पन्न होते. या ठिकाणी आकाशादी क्रमाने आणि छांदोग्यामध्ये अग्नी आदी क्रमाने तर ऐतरेयामध्ये जलादी क्रमाने सृष्टी उत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे. वेदामध्ये कोठे पुरुषापासून, कोठे हिरण्यगर्भादीपासून, मीमांसेमध्ये कर्मापासून, वैशेषिकामध्ये काळापासून, न्यायामध्ये परमाणूंपासून, योगामध्ये पुरुषार्थापासून, सांख्यामध्ये प्रकृतीपासून आणि वेदांतामध्ये ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाली असे मानले आहे. आता यापैकी कोण खरा आणि कोण खोटा हे कसे समजावे? उत्तर: यापैकी सर्वच खरे आहेत, खोटा कोणी नाही. जो यात विरोध पाहतो तोच खोटा आहे. कारण परमेश्वर हा जगाचे निमित्त कारण असून प्रकृती ही उपादान कारण आहे. महाप्रलय झाल्यानंतर जेव्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ती आकाशादी क्रमाने होते. जेव्हा आकाश व वायू यांचा प्रलय होत नाही व अग्न्यादिकांचा होतो तेव्हा अग्नी आदी क्रमाने, आणि विद्युत व अग्नी यांचाही नाश होत नाही तेव्हा जलाच्या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती होते. सारांश: ज्या ज्या प्रलयामध्ये जेथपर्यंत प्रलय होतो तेथून पुढे सृष्टीची उत्पत्ती होते. आता पुरुष आणि हिरण्यगर्भ इत्यादिकापासून सृष्टी झाली असे आम्ही प्रथम समुल्लासात सांगितले आहे. त्यात काहीच विसंगती नाही, कारण ती सारी परमेश्वराचीच नावे आहेत. 6 शास्त्रामध्ये विरोध आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, कारण एकाच कार्यात एकाच विषयासंबंधी परस्पर विरोधी विधाने असतील तर त्याला विरोध असे म्हणतात. 6 शास्त्रामध्ये विरोध नाही. कसा ते पहा. मीमांसेमध्ये असे सांगितले आहे की कर्म केल्याशिवाय जगात कोणतेही कार्य होत नाही. वैशेषिक सांगतो वेळ खर्च केल्या वाचून काही घडत नाही. न्याय म्हणतो उपादान कारण नसेल तर काहीही होऊ शकत नाही. योग सांगतो विद्या, ज्ञान व विचार न केल्यास काहीच घडत नाही. सांख्य सांगतो की तत्वांचा मेळ झाला नाही तर काही होऊ शकत नाही. आणि वेदांतात असे सांगितले आहे की बनविणाऱ्याने बनविला नाही तर कोणताही पदार्थ उत्पन्न होऊ शकत नाही. अशा प्रकारे या 6 कारणांनी सृष्टी बनते. त्यांच्यापैकी एकेका कारणाची व्याख्या एकेका शास्त्रात केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यात मुळीच विरोध नाही. कधी असताचा भाव अर्थात जे कारणरूपात नाही ते कालरूपात येणे म्हणजे वर्तमानता, आणि सताचा अभाव जे कार्यरूपात आहे ते कारणरूपात नसणे म्हणजे अवर्तमानता होत नाही, असा निर्णय तत्वदर्शी लोकांनी दिला आहे. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 16. ही गोष्ट इतर पक्षपाती, आग्रही, मलिनात्मा, अविद्वान लोकांना सहजासहजी कशी कळणार? कारण जो माणूस विद्वान नाही, सत्संग करीत नाही व नीट विचार करीत नाही तो सदैव भ्रमामध्येच अडकलेला राहतो. जे पुरुष सर्व विद्यांचे सिद्धांत जाणतात व जाणण्याची खटपट करतात आणि इतरांना निष्कपट मनाने समजावून देतात ते धन्य होत. म्हणून जे कोणी कारणा वाचून सृष्टी उत्पन्न झाली असे मानतात त्यांना काहीच कळत नाही. प्रश्न: आधी माणूस निर्माण झाला की पृथ्वी आधी? उत्तर: आधी पृथ्वी आधी निर्माण झाली, कारण पृथ्वी आदिकाशिवाय मनुष्याची स्थिती व पालन होऊ शकत नाही. प्रश्न: सृष्टीच्या प्रारंभी एकच मनुष्य निर्माण केला होता की अनेक माणसे उत्पन्न केली होती? उत्तर: अनेक माणसे उत्पन्न केली होती.
कारण ज्या जीवांची कर्मे ईश्वरी सृष्टीमध्ये उत्पन्न होण्यासारखी असतात त्यांनाच ईश्वर सृष्टीच्या आरंभी जन्माला घालतो. यजुर्वेद 31:9 आणि शतपथ ब्राह्मण 14:4-2-5 चे आधारावरून सृष्टीच्या प्रारंभी अनेक म्हणजे शेकडो हजारे माणसे उत्पन्न झाली होती हे सिद्ध होते. तसेच सृष्टी रचनेकडे पाहिल्यानंतर आपली खात्री पटते की माणसेही अनेक आईबापांची मुले आहेत. प्रश्न: सृष्टीच्या प्रारंभी मनुष्यादिकांची जी उत्पत्ती झाली ती बाल्य, युवा म्हणजे तरुण व वृद्ध यापैकी कोणत्या अवस्थेत झाली की तिन्ही अवस्थांमध्ये? उत्तर: युवावस्थेमध्ये. परमेश्वराने प्रथम बालके निर्माण केली असती तर त्यांचे पालन करण्यासाठी इतर माणसांची गरज भासली असती आणि त्याने वृद्धावस्थेतील माणसांची निर्मिती प्रथम केली असती तर मैथुनी सृष्टी होऊ शकली नसती. म्हणून त्याने युवावस्थेमध्ये सृष्टी केली आहे. क्रमशः